आधी विनंती, आता इशारा. महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे आणि या आंदोलनामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नमस्कार. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन पुन्हा जोर धरताना दिसत आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी आता सरकारवर दबाव आणण्याची भूमिका आणखी तीव्र केली आहे. जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन सरकारकडून अनेकदा देण्यात आलं, पण अजूनही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे मराठा समाजात नाराजी वाढत चालली आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी आमदारांनाही थेट इशारा दिला आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जो आमदार पुढे येणार नाही त्याला आगामी निवडणुकांमध्ये जनता धडा शिकवेल. या विधानानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सरकारवर या प्रश्नावर लवकर तोडगा काढण्याचा दबाव वाढत आहे, तर विरोधकही या मुद्द्यावरून सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान राज्यातील अनेक भागांमध्ये मराठा समाजाच्या सभा, मोर्चे आणि बैठका सुरू आहेत. हजारोंच्या संख्येने लोक या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसत आहेत. आता सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार नेमका कोणता निर्णय घेणार आणि जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर पुढे काय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.